नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्हा बँक भरती परीक्षेचं जे काही वेळापत्रक आहे, हे जाहीर झालेलं आहे पहा. लवकरच पेपर चालू होणार आहेत. आपल्याकडे एकदम मोजके दिवस असणार आहेत. या मोजक्या दिवसामध्ये आपल्याला कसा अभ्यास करायचा, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते. तेव्हा आपल्याला संयम, आपलं जे काही धैर्य आहे ते सोडायचं नाही पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक WhatsApp ग्रुप आहे बघा. पुणे जिल्हा बँक जे काही PDCC हे जे काही बँकेचा जो काही पेपर आहे आपला, तर मित्रांनो यासाठी आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओचं जे काही टायटल आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी बघा तो WhatsApp ग्रुप जॉइन करा. त्या ठिकाणी मी ही PDF टाकणार आहे बघा. लगेच जॉइन करा आणि लगेच पुन्हा व्हिडिओ पाहण्यास या. आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, पैशांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बँका खालीलपैकी कोणती भूमिका बजावत असतात? काय प्रश्न आहे बघा. पैशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बँका खालीलपैकी कोणती भूमिका बजावत असतात? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर मध्यस्थ. बघा, पैशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बँका मध्यस्थ भूमिका बजावत असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. आता कोणती भारताची मध्यवर्ती बँक आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, तर RBI, तिलाच आपण काय म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, RBI. मित्रांनो, प्रश्नाची क्वालिटी बघा, मी कसं पण शिकवत नाही थातार मातार, एकदम जबरदस्त क्वालिटीचे प्रश्न आहेत बघा. क्वालिटी बघा, क्वांटिटी बघा, खूप चांगले प्रश्न आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा फक्त. प्रश्न क्रमांक 3 आहे, आयात निर्यातीच्या व्यापारास मदत करणे हे टिंबटिंब या बँकेचं प्रमुख उद्दिष्ट होय. तर बघा, विनिमय बँक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. कोणत्या बँकेचं आहे बघा, विनिमय बँक. खालीलपैकी कशाचा विनिमय बँकाच्या कार्यामध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक व्यापारी बँकेची बँक म्हणून काम करणे हे याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. कशाचा विनिमय बँकेच्या कार्यामध्ये समावेश होत नाही? तर व्यापारी बँकेची बँक म्हणून काम करणे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रामुख्याने टिंबटिंब या बँका व्यापार व्यवसायासाठी खेळतं भांडवल पुरवतात. तर कोणत्या बँका आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक व्यापारी बँक. लक्षात ठेवायचे बघा, व्यापारी बँक हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. या ठिकाणी बघा, आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा, तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा, 2000 आता होणारी PDCC बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे, ₹399 फोनपे, गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा, 8275558283. हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा, या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा, जेवढे दिवस उरलेत पहा, त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा. झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा. हलगर्जीपणा करायचा नाही. आणि जे निगेटिव्ह आहेत पहा, तुझं काम होणार नाही, तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा, ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाइम आहे पहा, त्या टाइममध्ये आपल्याला लढायचं आहे. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा, कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचंय पहा. ₹399 आपल्याला फोनपे, गुगल पेला पाठवायचे आहेत पहा. 8275558283 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे, गुगल पेला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा. त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिव्हेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिव्हेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिव्हेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे, रक्ताचं पाणी करायचं आहे पहा. खूप लढायचं आहे आपल्याला. कारण की पहा, आपल्यामध्ये
खूप मोठी पॉवर असते पहा, ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आहे आपल्याला देवाने, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतामध्ये टिंब-टिंब ही बँक हुंडानवळीचा दर स्थिर राखण्याचं कार्य करते. कोणती बँक आहे मित्रांनो? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर-बी-आय. लक्षात ठेवायचं बघा, आर-बी-आय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पतपत्र काय प्रश्न आहे बघा. पतपत्र म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट मिळवण्यासाठी आयात व्यापारी खालीलपैकी कोणत्या बँकेकडे संपर्क साधेल? तर मित्रांनो या ठिकाणी याचं जर उत्तर पाहिलं तर विनिमय बँक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय विनिमय बँक. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंब-टिंब या बँका शेतीस दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतात. तर कोणत्या बँका असतात त्या? तर ऑप्शन क्रमांक भूविकास बँका. लक्षात ठेवायचं बघा, भूविकास बँका आपलं योग्य उत्तर आहे पहा. टिंब-टिंब या प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाही. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पहा, या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा, चालू खाते. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? करंट अकाउंट. समजलं? टिंब-टिंब प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाहीत, तर चालू खाते या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. बँकाच्या एकूण ठेवीमध्ये सर्वाधिक भाग टिंब-टिंब या खात्यात असतो. तर बघा या खात्यांचा असतो असा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक चालू खाते बघा. सर्वात जास्त भाग ह्या चालू खाते म्हणजे करंट अकाउंटमध्ये असतो पहा. टिंब-टिंब प्रकारच्या खात्यामध्ये ठराविक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. तर ऑप्शन क्रमांक संचित ठेव खाते. संचित ठेव खाते हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. ज्या खात्यामध्ये बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये कितीही वेळ पैसा ठेवता येतो, अगर काढता येतो, त्या खात्याला टिंब-टिंब असं म्हणतात. तर त्या खात्याला मित्रांनो काय म्हणतात? तो ऑप्शन क्रमांक बी चालू खाते किंवा त्याला करंट अकाउंट असं म्हणतात. नोकरदार आणि मध्यमवर्गीय यांच्यामध्ये बँकेचं टिंब-टिंब प्रकारचं खातं अधिक लोकप्रिय आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा, बचत खाते. त्याला आपण मित्रांनो काय म्हणतो? सेव्हिंग अकाउंट. त्याला काय म्हणतो? सेव्हिंग अकाउंट. प्रश्न क्रमांक 31 आहे मित्रांनो, टिंब-टिंब प्रकारचा धनादेश हरवला किंवा चोरीला गेला तर त्याचे पैसे कोणाच्या खात्यावर जमा झाले ते समजू शकतं. तर मित्रांनो या ठिकाणी पहा याचं योग्य उत्तर आहे. तर बघा रेखांकित धनादेश हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, जेव्हा धनादेशावर 2 समांतर तिरप्या रेषा काढून त्या रेषांमध्ये एखाद्या विशिष्ट बँकेचे किंवा बँकेच्या विशिष्ट शाखेचे नाव लिहिण्यात येते, तेव्हा त्या धनादेशास कोणता धनादेश असं म्हटलं जातं? तर मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं? विशिष्ट रेखांकित धनादेश असं म्हटलं जातं पहा. बँकांमधील देण्या-घेण्याचे हिशोब टिंब-टिंब मार्फत मिटवले जातात. तर मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर बँकांमधील देण्या-घेण्याचे हिशोब ऑप्शन्स क्रमांक जर या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो निरसन केंद्र असं म्हणतात त्याला. काय म्हणतात? निरसन केंद्र. बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेवर काढलेली दर्शनीय हुंडी म्हणजे काय? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? ड्राफ्ट असं म्हटलं जातं. काय म्हणतात? ड्राफ्ट. प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो, समजा तुम्ही व्यापारी आहात, दुसरीकडून येणे असलेली रक्कम खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये स्वीकारणं तुम्ही अधिक पसंत कराल? आता तुम्ही जर व्यापारी झाले तर तुम्ही जे काही पैसे आहेत पहा ते कशाप्रकारे स्वीकारू शकता किंवा तुमचं काय इच्छा असेल. तर ऑप्शन क्रमांक बँक ड्राफ्ट याचं काय पहा योग्य उत्तर. धनादेशावरील रेखांकन रद्द करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तो ऑप्शन क्रमांक धनादेश काढणारा हे काय पहा आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे धनादेश काढणारा. प्रश्न क्रमांक 38 आहे, टिंब-टिंब खात्यामधून आठवड्यामध्ये फक्त 3 वेळा पैसे काढता येतात. तर कोणता अकाउंट आहे मित्रांनो? ते बचत खातं आहे. त्याला सेव्हिंग अकाउंट असं म्हणतात. हुंडी ऋणकोष किंवा आज्ञाधार्यास दाखवताच धारकास त्या हुंडीचे पैसे दिले जातात. तर मित्रांनो टिंब-टिंब हुंडी ऋणकोष. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक दर्शनी हुंडी ऋणकोष किंवा आज्ञाधार्यास दाखविताच धारकास त्या हुंडीचे पैसे दिले जातात. पोस्ट डेटेड चेक बघा, पोस्ट डेटेड चेक म्हणजे टिंब-टिंब धनादेश होय. चला द्या उत्तर. तर मित्रांनो पुढील तारखेला असलेला ऑप्शन क्रमांक लक्षात ठेवायचं आहे. पुढील तारखेला असलेलं हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 आहे, टिंब-टिंब हा दस्तऐवज ऋणकोने स्वीकृती दिल्याशिवाय
खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकत नाही. चला द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे व्यावहारिक हुंडी. लक्षात ठेवायचं आहे व्यावहारिक हुंडी याचं योग्य उत्तर आहे. मुदतीची हुंडी ऋणकोकडे एकूण टिंबटिंब वेळा सादर केली जाते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 2. लक्षात ठेवायचे पहा 2 वेळा या ठिकाणी सादर केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मागता क्षणीच ज्या हुंडीचे पैसे द्यावायचे असतात अशी हुंडी ऋणकोकडे खालीलपैकी किती वेळा सादर केली जाते. तर किती वेळा सादर केली जाते तर मित्रांनो एकदा. लक्षात ठेवायचे पहा एकदा सादर केली जाते. पुढचा प्रश्न मित्रांनो मुदतीनंतर पैसे द्यावायच्या हुंडीचं देय तारीख काढण्यासाठी हुंडीच्या मुदतीच्या दिवसामध्ये सवलतीचे जादा टिंबटिंब दिवस मिळतात. तर मित्रांनो 3 दिवस या ठिकाणी आपल्याला सवलतीचे मिळतात पहा. बरोबर सवलतीचे 3 दिवस जादा मिळतात. समजलं. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब या भारतीय हुंडीच्या प्रकारामध्ये ज्या व्यक्तीस हुंडीचे पैसे द्यावायचे असतात तिच्या शरीरावर आणि इतर खुणा लिहिलेल्या असतात. तर पहा कोणत्या या ठिकाणी जर खुणा विचारल्या तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निशान जोग. लक्षात ठेवायचं पहा निशान जोग. पेशव्यांची राजधानी व शनिवारवाडा यामुळे टिंबटिंबला ऐतिहासिक महत्व आहे. तर मित्रांनो पुण्यास काय पहा या ठिकाणी ऐतिहासिक महत्व आहे. हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे तर राजगड. ऑप्शन क्रमांक 4 राजगड. भीमा नदीला डाव्या किनाऱ्याने मुख्यतः कोणती नदी मिळते. तर भीमा नदीला डाव्या किनाऱ्याने मुख्यतः सीना नदी मिळते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 सीना. महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय पशुरोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. समजलं. अष्टविनायकाची सर्वात जास्त स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत. तर मित्रांनो अष्टविनायकाची सर्वात जास्त स्थळे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. पहा किती स्थळे आहेत हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा. 1871 मध्ये पुणे या ठिकाणी श्री विचारवंत या सामाजिक संस्थेची स्थापना कोणी केली. तर श्री विचारवंत जी काही सामाजिक संस्था आहे याची स्थापना मित्रांनो सरस्वतीबाई जोशी यांनी केलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये. समजलं पुणे या ठिकाणी. लक्षात ठेवा 1871 मध्ये. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली होती. तर महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा कधी 1873 मध्ये. पुणे या ठिकाणी अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली. तर पुणे या ठिकाणी मित्रांनो अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना केली महर्षी कर्वे. लक्षात ठेवायचं आपल्याला कोणी केली महर्षी कर्वे यांनी ही केलेली आहे. नेक्स्ट पहा पेशव्यांची राजधानी व शनिवारवाडा यामुळे ऐतिहासिक महत्व आहे. पहा पुण्याला ऐतिहासिक महत्व आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पहिलं ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आलं होतं. तर मित्रांनो मांजरी पुणे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मांजरी पुणे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 82 आहे इंडियन ड्रग. काय प्रश्न आहे पहा इंडियन ड्रग लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो ही संस्था सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टिंबटिंब या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली. तर सांगा पटकन आळंदी पुणे. मित्रांनो लक्षात ठेवा आळंदी पुणे या ठिकाणी. पुणे जिल्ह्यामधील टिंबटिंब येथील धरणाच्या जलाशयाला आता येसाजी कंक जलाशय म्हणून ओळखलं जातं. सांगा पटकन लय पेपरला प्रश्न आलेला आहे. तर पानशेत मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा लक्षात ठेवायचं आहे पानशेत. समजलं. नेक्स्ट मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची टिंबटिंब म्हणजे किती स्थळे आहेत. तर 5 स्थळे मित्रांनो अष्टविनायकाची आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. द्राक्ष संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर द्राक्ष संशोधन केंद्र सुद्धा मित्रांनो पुण्यामध्ये पहा. समजलं पुणे जिल्ह्यामध्ये. आगा खान पॅलेस येरवडा पुणे या ठिकाणी यांचा मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू झाला तर कस्तुरबा गांधी. ऑप्शन क्रमांक 1 कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झालेला आहे. ऑगस्ट 1848 मध्ये पुण्यामध्ये पहिली शाळा मुलींची पहिली शाळा असं जर विचारलं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. समजलं महात्मा फुले. आणि मित्रांनो मुंबईमध्ये पहिली शाळा कोणी चालू केली होती हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा सापडून. टिंबटिंब या ठिकाणी पार्वती. काय प्रश्न आहे पहा टिंबटिंब या ठिकाणी पर्वती त्याच्यानंतर सारसबाग राजा केळकर संग्रहालय आणि महात्मा फुले वस्तू संग्रहालय आहे. तर पुणेमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल
केंद्रीय जल विद्युत संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब शहर महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो पुणे लक्षात ठेवायचं आपल्याला. पुणे तेथे काय उणे हे काय मित्रांनो महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, टिंबटिंब या ठिकाणी श्री मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. काय प्रश्न आहे पहा, मोरया गोसावी. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 चिंचवड या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, निगडी येथील काय प्रश्न आहे पहा, निगडी या ठिकाणी अश्रू जे काही घर आहे बघा आहे. तर बघा अश्रू घर हे काय पहा करमणुकीचं केंद्र आहे. लक्षात ठेवा करमणुकीचं केंद्र. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, टिंबटिंब हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचं जन्मगाव आहे. तर देहू लक्षात ठेवा मित्रांनो, देहू हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून तुकाराम महाराजाचं जन्मगाव आहे पहा. राजगुरुनगर हे खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असून त्या ठिकाणी हुतात्मा हे गाव आहे. काय प्रश्न आहे बघा, हुतात्मा कोणाचं गाव आहे? तर राजगुरूंचं या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट आहे पहा, टिंबटिंब हे आंबेगाव तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. तर मित्रांनो घोडेगाव याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट आहे पहा, टिंबटिंब हे मावळ तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर मावळ तालुक्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? वडगाव आहे पहा. टिंबटिंब हे मुळशी तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे. मुळशी. तर मित्रांनो मुळशी तालुक्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? पौंड. लक्षात ठेवायचं आहे पहा पौंड. टिंबटिंब ही अष्टविनायकाची ठिकाणे पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर पहा या ठिकाणी मोरगाव, रांजणगाव, ओझर, थेऊर, लेण्याद्री म्हणजे यापैकी सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 101 हे पहा, टिंबटिंब हे ठिकाण जुन्नर तालुक्यामध्ये असून या ठिकाणी उपग्रह सॅटेलाइट केंद्र आहे. तर बघा आरवी लक्षात ठेवा मित्रांनो, जे काही आरवी हे ठिकाण आहे हे आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये असून त्या ठिकाणी पहा सॅटेलाइट केंद्र आहे पहा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा मित्रांनो, टिंबटिंब या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांची जी काही समाधी पहा ही वडू बुद्रुक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टिंबटिंब या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे. तर मित्रांनो जेजुरी या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे पहा. टिंबटिंब हे पुरंदर तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे. तर सासवड मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल सासवड. नेक्स्ट आहे पहा, टिंबटिंब या ठिकाणी काच कारखाना असून त्याचबरोबर या ठिकाणी डोळ्यांचा दवाखाना सुद्धा आहे पहा. तर मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि अजून सुद्धा तुम्ही PDF घेतले नसतील तर लवकर घ्या मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा. ₹399 बघा तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि लगेचच्या लगे मित्रांनो तुम्हाला मी सगळ्या PDF या ठिकाणी पाठवून देईल पहा. सिलेबसनुसार सगळं असणार आहे. आता जे काही दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये आपला कसा अभ्यास होईल हाच विचार करा. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा मित्रांनो. कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु अभ्यास करा. कारण की पहा ही संधी पुन्हा येणार नाही पहा. दुसऱ्या परीक्षा जर पाहिल्या तर भरपूर या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे पहा. पोरं डायरेक्ट लायब्ररीमध्येच झोपायला आहेत. बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी आपल्याला चान्स भेटलेला पहा जॉबला लागण्यासाठी. आलेल्या संधीचं सोनं करा आणि लवकरात लवकर अभ्यास करा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपले असणारे पहा. सिलेबसनुसार चालू घडामोडी मिळणार आहे आपल्याला, बुद्धिमत्ता मिळणार आहे, संगणकचे प्रश्न मिळणार आहेत. त्यासोबत बघा बँकिंग, सहकार या संदर्भामध्ये सगळे या ठिकाणी IMP मटेरियल मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा अजिबात काळजी करू नका. लवकरात लवकर अभ्यासाला लागा. येणारा काळ आपलाच आहे पहा. जेवढ्या काही जागा आहेत पहा ह्या जागा आपल्या आहेत म्हणजे माझी एक जागा आहे पहा ही असा अभ्यास तुम्ही करा 100% तुम्हाला यश मिळेल पहा. जो काही नंबर आहे मित्रांनो 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला ₹399 पाठवायचे आहेत आणि लगेच मी तुम्हाला ह्या सगळ्या PDF पाठवून देईल पहा. अजिबात तुम्ही या ठिकाणी हलगर्जीपणा करू नका. संधी आलेली पहा, संधीचं सोनं करून घ्या. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, काही पण करा. परंतु या ठिकाणी एक म्हण आहे पहा, जान लगा दो या जाने दो. बघा शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला मॅच जिंकता येते. आपल्याला अनेक वेळा पाहिलेलं पहा. शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला आशा ठेवायची आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. मोटिवेशन देत नाही मित्रांनो, आपलं घरातच आपलं मोटिवेशन येतं आपले आई-बाप. आपले आई-बाप, आपली परिस्थिती हेच आपलं सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. हे डोळ्यात समोर ठेवूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा.